शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत आज पुन्हा सुनावणी होणार आहे। सिब्बल यांनी 2018च्या घटनेचा उल्लेख केलाय। विधानसभा अध्यक्षांचा निर्णय हा संविधानाला धरून असल्याचा आरोप यावेळी सिब्बल यांनी केलाय। सिब्बल यांनी आपल्या युक्तिवादादरम्यान अधोरेखित हा मुद्दा अधोरेखित केलाय। आमदार म्हणजे पक्ष नाही, सिब्बल यांनी हा महत्त्वाचा मुद्दा मांडलाय। सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि चिन्हांबाबतची सुनावणी सध्या सुरू आहे। या महत्त्वाच्या खटल्यात ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी आपला युक्तिवाद मांडलाय। सिब्बल यांनी यावेळी 2018च्या घटनेचा उल्लेख केलाय। तसेच विधानसभा अध्यक्षांनी घेतलेले निर्णय संविधानाला धरून नसल्याचं म्हटलंय। तर या दरम्यान आमदार म्हणजे पक्ष नाही हा महत्त्वाचा मुद्दा सिब्बल यांनी आपल्या युक्तिवादादरम्यान अधोरेखित केलाय। गेल्या आठवड्यापासून सलग 5 दिवस त्यांनी बाजू मांडली होती। आज सिब्बल काही काळ युक्तिवाद करतील आणि त्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचेच दुसरे वकील देवदत्त कामत युक्तिवाद सुरू करतील। कामत यांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर शिंदेच्या शिवसेनेच्या वकिलांकडून सर्वोच्च न्यायालयात त्यांची बाजू मांडली जाईल। पुण्याच्या जुन्नर तालुक्यात अदानी समूहाचा प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला। 7,048 कोटींचा जलविद्युत प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला। या प्रकल्पासाठी अनेक शेतकऱ्यांची जमीन जाणार आहे। आदिवासी समाज आणि ग्रामस्थांचा याला तीव्र विरोध आहे। 21 ऑगस्टला या प्रकल्पाविषयी जनसुनावणी असून या सुनावणीला स्थानिकाने सह्याद्री वाचवा संघर्ष समिती स्थापन करून विरोध दर्शवलाय। 21 ऑगस्ट रोजी होणारी जनसुनावणी रद्द करावी अशी मागणी स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांनी केली आहे। या प्रकल्पाची गुंतवणूक 7,048 कोटी रुपये असून 1,500 मेगावॅट वीज निर्मिती होण्याची क्षमता आहे। अदानी रिन्युएबल एनर्जी टू लिमिटेड कंपनीने हा प्रकल्प करण्यासाठी प्रस्तावित केला आहे। हा जो अदानी समूहाचा अदानी रिन्युएबल एनर्जीच्या संदर्भामध्ये माळशेज घाट भुरांडे हा जो पंप स्टोरेजचा जो प्रकल्प आहे या संदर्भात अनेक शंका या ग्रामस्थांच्या मनात आहेत। यामध्ये सरसकट पेसा कायद्याचं उल्लंघन करण्यात येते। हा एमओयू जो आहे हा एमओयू महाराष्ट्र सरकार आणि कंपनी यांच्यामध्ये करण्यात आलेला आहे। याविषयी अनेक शंका आहेत। यासाठी माननीय जिल्हाधिकारी महोदयांना सुद्धा या आधीही मी या सगळ्या शंका व्यक्त करण्यासाठी पत्र दिलं होतं आणि आजही मी ही जी जनसुनावणी 21 तारखेला असणार होती ही जनसुनावणी आमच्या सगळ्या शंकांचं निरसन होईपर्यंत स्थगित करण्यात यावी यासाठीची मागणी केलेली। अशीच मागणी तालुक्याचे आमदार शरद सोनवणे यांनी सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।